नमस्कार जय निसर्ग शेतकरी मित्रांनो, आपण सध्या शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी शैलेश नर्सरीच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। हा माझ्या मागे सगळा पाहताय हा सगळा ग्रीन डॉर्फ म्हणजेच बुटक्या जातीचा नारळ आहे आणि 30 इंच बाय 30 इंचच्या बॅग मधला 3.5-4 वर्षाचा हा नारळ आणि खोड कशा पद्धतीने झालेले आहे, हाईट कशा पद्धतीने आहेत आणि पानं फाटलेली आहेत, एकदम जसं मोठं झाड असतं त्या पद्धतीने ही रोपं आपल्याकडे आहेत। 30 इंच बाय 30 इंचच्या बॅग मधली बॅग साईज पण पाहू शकते तुम्ही कशा पद्धतीने आहे। 150 किलोची बॅग आहे मित्रांनो आणि त्या बॅग मध्ये हा ग्रीन डॉर्फ आपल्याकडे नारळ आहे बुटक्या जातीचा, पाण्यासाठी, शहाळ्यासाठी, त्याच पद्धतीने खोबरं आणि नारळाची साईज एकदम मोठी आहे कारण नट साईजच ह्याची जी होती ज्याच्यापासून हे रोप बनवलेलं आहे तीच एकदम मोठी होती आणि पाणीची क्वांटिटी म्हणाल त्याच्यामध्ये तर जवळ आसपास 600 ते 700 ml पर्यंत पाणी मित्रांनो मिळतं। आपण ते दाखवलं देखील आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, त्याचा व्हिडिओ देखील आहे नारळात पाणी किती असा आणि त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकताय एकदम माझ्या हातात बसेल एवढ्या साईजच्या नारळामध्ये जवळ आसपास 600 ml पर्यंत पाणी निघालेलं आहे। त्याच्यापेक्षाही मोठा नारळ होतो। नारळाची साईज ही अशी नारळाची साईज होते आणि खोबऱ्याची साईज देखील आपण जास्त दिवस जर झाडावरती नारळ ठेवला तर त्याच्यामध्ये खोबऱ्याची साईज जी होते ती देखील जाड होते। त्याच्यामुळे ग्रीन डॉर्फ हा खूप फायदेशीर आहे शेतकरी मित्रांसाठी आणि अशा पद्धतीचे आपल्याकडे 1.5 वर्षापासून ते 3.5 ते 4 वर्षापर्यंतची रोपं आपल्याकडे मिळतात। हे 30 इंच बाय 30 इंचच्या बॅग मधले हे रोप अशाच पद्धतीने 21 इंच बाय 21 इंच तसेच 13 इंच बाय 13 इंचाचं देखील रोप आपल्या नर्सरीमध्ये अवेलेबल आहे आणि त्याचे देखील वेगवेगळे व्हिडिओज आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहेत। तुम्ही पाहिले नसतील तर लगेच जाऊन चेक करा, तुम्हाला तिथे सगळे व्हिडिओ पाहायला मिळतील। आणि फक्त नारळच नाही मित्रांनो, त्याचबरोबर आपल्याकडे आंबा, चिक्कू, फणस, पेरू अशी प्रत्येक व्हरायटी मिळते आणि लहान रोपापासून ते 30 इंच बाय 30 इंचच्या म्हणजे फळ लागलेली रोपं देखील आपण देतो आणि अशा प्रकारे शैलेश नर्सरी काम करते। तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका, जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना देखील समजेल की अशा पद्धतीची मोठी नारळाची रोपं महाराष्ट्रामध्ये कोण देतं आणि शैलेश नर्सरी स्वतः बनवते, स्वतः विकते। महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त नर्सरी असल्यामुळे खात्रीशीर रोपं मिळतात आणि त्याच पद्धतीने साईज देखील बघू शकता, क्वालिटीमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज होत नाही मित्रांनो। तुम्हाला इथे नर्सरीमध्ये आल्यानंतर आपल्या सगळी रोपं एका ठिकाणी पाहायला मिळणार आहेत। एकूण 35 एकरमध्ये नर्सरी विस्तारित असून 1983 सालापासून या क्षेत्रामध्ये काम करत आहे। तसेच नर्सरीचे 15 एकर मधील प्रोडक्शन युनिट हे आता कोकणामध्ये लांजामध्ये देखील चालू झालेलं आहे। ते देखील तुम्हाला वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतच असेल आणि तिथे देखील आपण केशर आंबा बनवलेला आहे, खूप जाड खोड आहे आणि हाईट देखील खूप चांगली आहे त्या केशर आंब्याची। तर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल आमच्या चॅनलला तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील ह्याची माहिती मिळेल। आणि विजिट करणं तुम्हाला शक्य नसेल तर इथे कोपऱ्यामध्ये खाली आम्ही नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती एकदा अवश्य कॉल करा। तिथे तुम्हाला रेट, फोटो सगळं काही घर बसल्या मिळणार आहे। नुसतं रोपं विकून आपण थांबत नाही, तर रोपं विकल्यानंतर खताचं नियोजन आणि प्रॉपर सल्ला हा दिला जातो आपल्याकडून। तुम्ही घर बसल्या फोटो व्हिडिओ काढून आमच्या नंबरवरती सेंड केलं तर प्रत्येक झाडाची माहिती तुम्हाला घर बसल्या मिळून जाते। तर अशा पद्धतीने शैलेश नर्सरी काम करते। 1983 सालापासून या क्षेत्रात असल्यामुळे अनुभव भरपूर आहे आणि शेतकऱ्यांच्या विश्वासावरती नर्सरी आज टिकलेली आहे। गेली 42 वर्ष नर्सरी शेतकऱ्यांच्या विश्वासावरतीच काम करत आहे। अशा पद्धतीने नर्सरी काम करते आणि त्याच्यासाठीच तुम्हाला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे। धन्यवाद।